हाय एव्हरीवन, मी सोनाली पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजचा ब्लॉग थोडा खास आहे कारण आज मी पहिल्यांदाच पापड बनवण्याचा प्रयत्न करते, अगदी घरच्या घरी। मी हे पापड 2 मिक्स डाळींचे बनवणार आहे। त्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ या दोन्ही डाळी मिक्स करून गिरणीमधून दळून आणल्या। पापड बनवण्यासाठी सर्व साहित्य तयार आहे। पीठ, मीठ, पापड खार, थोडंसं तेल आणि रेडीमेड पापड मसाला आणि याचबरोबर थोडासा आत्मविश्वास। हे बघा, आता मी पीठ मळते। सुरुवात करताना थोडं टेन्शन आहे। पापड बनवण्यापेक्षा पापडासाठी लागणारं पीठ मळणं हे मला थोडंसं अवघड वाटतं, कारण पीठ नीट मळलं गेलं पाहिजे। पापडाचं पीठ हे खूप चिकट असतं। सगळ्यात अगोदर हे दळून आणलेलं पीठ चाळून घेते। पीठ चाळून घेतल्यामुळे एखादी डाळ वगैरे असेल तर ती निघेल आणि त्यामुळे पापड फाटणार नाही। हे 1 किलो पीठ आहे, त्यासाठी मीठ, पापड खार, पापड मसाला हे अगोदरच मोजून घेतलेलं। त्यामुळे हे आता मिक्स करून कोरड्या पिठामध्ये नीट मिक्स करते। मग अंदाजानुसार थोडंसं पाणी घालून छान गोळा मळून घेते। इथे मी पापडाचं पीठ हे सकाळीच मळून घेते, कारण पीठ छान भिजलं देखील पाहिजे। आता मळून ठेवलं तर सगळी कामही होतील आणि पीठही भिजेल। मग कामावरून पापड लाटायला घेऊ शकतो। हे 1 किलोचं पीठ आहे। मी पापड लाटायला एकटीच असल्यानं एकाच दिवशी सगळे होणार नाहीत, म्हणून आज अर्धे करेल आणि राहिलेले उद्या करेल। त्यामुळे अर्ध्या पिठाचा गोळा मळून घेते। जर कोणी तुमच्या मदतीला असेल तर एकाच दिवशी सगळे पापड करू शकतो। पीठ चिकट असल्याने खूप ताकद लावायला लागत होती। पीठ मळत असताना ताट हे सारखं उचलत होतं, त्यामुळे नीट मळताही येत नव्हतं। मग शेवटी शिवण्याला बोलवलं आणि तिची मदत घेतली। तिला म्हटलं, ती ताटाला पकड आणि मी पीठ मळून घेते। त्यानंतर पीठ छान मळता आलं। अशा प्रकारे पापडासाठी गोळा बनवून रेडी आहे। आता हे डब्यामध्ये क्लीन पेपर लावून भिजण्यासाठी ठेवून देते। सगळी कामं आवरून झालीत आणि पीठही छान भिजलं आहे। आता पापड करायला घेतले, पण त्या अगोदर पापडाचं पीठ हे ठेचून घ्यावं लागतं, कारण पीठ ठेचल्यामुळे गोळा आणखीन मऊ होतो, हाताला पीठ चिकटत नाही, लाटतानाही सहज पापड लाटता येतात आणि भाजला किंवा तळल्यानंतर पापड चांगला फुगतो देखील। हे मला माझ्या आईने सांगितलं होतं, त्यामुळे मीही पीठ ठेचून घेतलं आहे। त्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेतलं। शिवण्याही मदतीला आली आहे। तिचं चालू आहे, मलाही पापड लाटायचे आहेत। मग तीही पहिल्यांदाच पाहत आहे सगळं नक्की काय आहे। मग मी तिला सांगितलं, छोटे गोळे बनवायचे, मग ते लाटायचे, नंतर ते पापड सुकायला घालायचे। अशा प्रकारे तीही माझ्यासोबत पापड करायला बसली आहे। तिला गोळे कट करून दिलेत, तिनं ते गोल बनवले आणि पापड लाटायला सुरुवात केली। एकच पोळपाट असल्याने तिला एक ताट दिलं, त्यावर तिला छोटे लाटून दे म्हटलं। मग मी पोळपाटवर मोठी लाटते आणि आमचं काम सुरू झालं।
सुरू झाला की सगळ्यांच्याच घरी उन्हाळ्यात साठवणीचे पदार्थ करायला सुरुवात होते. कुरडई, पापड, वेपर्स, उपवासाच्या चकल्या, तांदळाच्या पापड्या असं बरेच पदार्थ. माझ्या माहेरी देखील आई हे सगळे पदार्थ करायचे. तेव्हा तिला ती सांगेल ती छोटी मोठी मदत करायची. जसं की कुरडयांचा चीक घेताना तिला तो मिक्सरला वाटून देणं, वेपर सुकायला घालणं किंवा मग पापड लाटणं. त्यामुळे थोडंफार मलाही माहीत होतं. पण सगळं पहिल्यापासून स्वतः करणं हे पहिल्यांदाच. जर एखादी गोष्ट खायला आवडत असेल तर ती ट्राय करायला काय हरकत आहे, म्हणून मीही म्हटलं चला यावेळी आपणही ट्राय करूया. एक एक पापड करायला सुरुवात केली आणि बाहेर पाऊस पडायलाही सुरुवात झालेली. वातावरण तर छानच झालेलं, पण आता पापड लवकर सुकतील की नाही याचं टेन्शन आहेच. तसंही यावेळी पाऊस लवकरच चालू झाला आहे. तसं फॅन खाली सुकवू शकतो, फक्त थोडासा वेळ लागेल. फायनली माझे सगळे पापड लाटून झालेले. सगळं आवरलं आणि फॅनच्या खाली पुन्हा काही पापड उलटून टाकले तर काही एकावर एक टाकलेले सेपरेट टाकले. आजचा अनुभव खूप शिकवून गेला. हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. थोडं शिकायला मिळालं, थोडा गोंधळ झाला, पण शेवटी पापड लाटायचा कंटाळाही येऊ लागला. स्वतः काहीतरी करायचे याची वेगळीच मजा असते. हे जे आपले पारंपरिक पदार्थ करतात ना, त्याच्या गमती जमती वेगळ्याच असतात. सगळ्यांनी मिळून करणं, सुकवणं, सगळं झाल्यावर डब्यात भरून ठेवणं आणि कसं झालं आहे तळून खाणं, यात खूप सारं कष्ट, प्रेम आणि एक प्रकारची कलाच आहे असं मला वाटतं. मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं टेंबे फार्म बेबीवाडी इथे आंबा महोत्सव होता, तिथून आंबे आणलेले, पण त्यात 9 आंबे खराब लागले. त्यांनी सांगितलेलं तुम्हाला जेवढे आंबे खराब लागतील तेवढे बदलून देतो. त्यासाठी इथे आम्ही आलेलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंबे दिले. खूप छान वाटलं. घरी येऊन मस्त जेवणासाठी गरमागरम जिरा राईस आणि डाळ तडका बनवला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.